नमस्कार, मी सौरभ कोरटकर. समृद्ध महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या घोषणा, निर्णय हे आपण आता बघणार आहोत. राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नद्यांना पूर आलाय. पिकांचं अतोनात नुकसान झालं असून अक्षरशः संपूर्ण जमीन खरडून गेली आहे. या संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून प्रसंगी सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसंच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी इथे अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती देखील घेतली आहे. शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापुराचा फटका बसलेल्या धाराशिव जिल्ह्याचा दौरा केलाय. धाराशिवमधील कारंजे गावातील पूरग्रस्तांच्या घरात जाऊन पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद देखील साधलाय. एनडीआरएफ कडून सुरू असलेल्या बचाव कार्याचाही त्यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याचं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेली आहेत, शेतकऱ्यांची पिकं आडवी झालेली आहेत, सडून गेलेली आहेत, जमीन खरडून गेलेली आहे, असे अनेक. त्यामुळे त्याचं वर्गीकरण करून त्यांना मोठ्या प्रमाणावर मी स्वतः त्या ठिकाणी काही ठिकाणी जाऊन पाहून आलो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत देणं अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे लांबोटी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे शेतजमिनी, घरं, मंदिरांचं मोठं नुकसान झालं असून अनेक शेतकऱ्यांची पिकंही नष्ट झाली आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 4,2500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाला भेट देऊन अतिवृष्टी आणि धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान लक्षात घेता शासनाकडून तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं, त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे. आणि महाराष्ट्रात पण ज्या वेळेस अशा प्रकारची संकट आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं. मेट्रो मार्ग 4 वडाळा कासारवडवली आणि 4A कासारवडवली गायमुखच्या टप्पा 1 गायमुख जंक्शन, गायमुख गाव, घोडबंदर रोड, कासारवडवली, विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी आणि ट्रायल रनची सुरुवात. मेट्रो 4 आणि मेट्रो 4A या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो 11 या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्यानं ही 58 किलोमीटर लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवेशांकरता खुले होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रायल रनच्या वेळी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता लाडकी बहीण या संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरून सुद्धा सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील 2 महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचं आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मदत होणार असल्याचंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच मुंबईच्या बॅलट पियरवरील अत्याधुनिक मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं उद्घाटन केलंय. हे टर्मिनल क्रूज भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलंय आणि या क्रूजमुळे भारताला जागतिक क्रूज पर्यटनाच्या नकाशावर अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलची खासियत काय पाहूयात. टर्मिनल 4,15,000 चौरस फूट क्षेत्रफळावर दरवर्षी 10 लाख प्रवासी प्रवास करू शकणार. एका वेळी 5 क्रूज पार्क करता येणार. दररोज किमान 10,000 प्रवासी इथून प्रवास करू शकणार. समुद्राच्या लाटांसारखी छताची रचना, चेक इन आणि इमिग्रेशनची सुविधा कोणत्याही अडचणीशिवाय. तब्बल 72 चेक इन आणि इमिग्रेशन काउंटर. निर्मितीसाठी 556 कोटी रुपयांचा खर्च येतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार वितरित करण्यात आलाय. एनसीपीएच्या टाटा थिएटरमध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील 111 गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर,
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचं काम शिक्षक करतात, त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्र निर्मितीचा सन्मान आहे। ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी। पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत। तर आजच्या कार्यक्रमात एवढंच। पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह। पाहत राहा जय महाराष्ट्र।